सो हाय हॅलो मैत्रिणींनो, आज तुम्ही जे माझ्या केसाला लावलेलं बघितलं आहे ना, तो काय झाला, उन्हाळ्याच्या गरमीनं ना केस खूप चिपचिपे आणि असे ड्राय फील होत होते मला. तशी मी हप्त्यातून एकदा माझ्या केसांना करतेच, हे सगळं मास्क लावतेच. पण आता गरमी आहे त्यामुळं गरमीनं खूप होते चिपचिप केस आणि कंगव्यानं विंचरले ना तर खूप केस जायला लागले माझे. पण उन्हाळ्यात नाही, आता हिवाळ्यातनी वगैरे केस इतके ड्राय होत नाही कारण ऑइल लावतो आपण केसाला, तर त्यामुळं. पण उन्हाळ्यातनी घाम येतो, गरमीनं खूप कसे तरी चिपचिपी केस होतात. त्यामुळं आज मी तुमच्यासाठी एक अशा हेअर मास्क घेऊन आली जे घरच्या घरी तुम्ही तयार कराल आणि इतके सॉफ्ट केस होतील, स्ट्रेट पण होतील. कारण असे बांधून बांधून ना आपण घरी राहतो, घरी बांधून बांधून वर क्लचर लावू, त्याला बो लावू, त्यामुळं ते केस कसे कुरडे कुरडे होऊन जातात आणि सिल्की केस सुद्धा असे स्ट्रेट दिसत नाही. त्यामुळे आज जे मास्क आपण बनवणार आहोत आणि घरच्या घरी असणाऱ्या सगळ्या सामानपासून बनवणार आहोत, त्यामुळे याला 1 रुपयाही खर्च लागणार आहे. घरी असण्यापासूनच आपण हे तयार करणार आहोत. तर चला आता सुरू करूयात व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला स्टार्ट करूया व्हिडिओ. याच्यासाठी मी घेतलं आहे 2 चम्मच तांदळाचं पीठ. 2 चम्मच घेतलं आहे कारण हप्त्यातून एकदाच हे मास्क लावते मी आणि मला जास्त पिठाची गरज नाही कारण केस पण छोटे छोटे आहे माझे. 2 चम्मच त्याच्यामध्ये दही घेते. दही तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं दही घेऊ शकता कारण दही छानच असतं केसांना, थंड वाटतं उन्हाळ्यामध्ये केसाला आणि दह्यानं इतके कंडिशनिंग होते केसाची आणि सॉफ्ट केस होतात. त्यामुळं मी दही 2 चम्मच टाकते. तुम्हाला जास्त हवं असेल जास्त टाकू शकता. आणि इथे जेवढं सामान मी दाखवलं तेवढंच आपल्याला टाकायचं. एक सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे जे तुम्हाला आखरीला सांगणार आहे मी की त्याच्यामध्ये काय टाकीन ज्याच्यामुळे आपले केस छान शायनी आणि कंडिशनर होणार आहेत. आणि हे मेथी आहे, अख्खे दाणे टाकायचे नाही आहे बरं, मी दाखवत आहो फक्त की आपण मेथी पण याच्यामध्ये वापर करणार आहोत. हे आपल्याला मिक्सरला बारीक याचं पावडर करून घ्यायचं आहे. मेथी पावडर तुम्हाला मार्केटमध्ये विकत भेटलं तर तुम्ही ते सुद्धा आणू शकता. माझ्या घरी बीज होत्या त्यामुळे मी तेच मिक्सरला लावून घेते. आणि हे आवळा पावडर आहे, हे 35 रुपयाला पॅकेट आहे. हेच मी मेहंदी लावायची असली ना तर ते मेहंदीमध्ये पण यूज करते आणि हेअर मास्क बनवायचं असलेला त्याच्यामध्ये पण हेच पावडर यूज करते मी. आणि हा चम्मचभर हा पावडर पण टाकायचं. आणि तुम्ही तुमच्या केस जसे आहे त्याच्या पद्धतीनं तुम्ही वाढवू शकता, कमी जास्त. माझे केस छोटे आहे म्हणून मला थोडं कमीच लागते आणि एकदम पचपच लावणार नाही मी कारण प्रत्येक हप्त्याला लावते त्यामुळं जास्त लागत नाही मला. थोडे केस असे राहिले तरी छानच होतात. आणि हे विटॅमिन ईची कॅप्सूल आहे माझ्याकडे, एक पूर्ण पॅकेट आहे. ते पूर्ण पॅकेट वापरायचं नाही आपल्याला, याच्यामधल्या 4 कवड्या काढून घेऊ. आणि हे सुद्धा मी मिशोहून ऑर्डर केल्या होत्या. याच्यामध्ये ना एका बॉक्समध्ये खूप सारे पॅकेट्स, 10 पॅकेट्स मिळाले मला 145 रुपयाचे आणि मार्केटला गेलं तर एवढं पाकिट 60 रुपयाचं आहे. त्यामुळं मी मिशोवरून ऑर्डर केले आणि आता प्रत्येक हेअर मास्क आणि फेस मास्क जे बनवले ना त्याच्यामध्ये मी वापरते. यानं स्किन, केस एकदम सॉफ्ट होतात. ऑल इन वन यूज आहे याचा. सो तुम्ही पण वापरून बघा. आता बऱ्याचशा लेडीज वापरतातच, ज्यांनी नसेल वापरलं त्यांच्यासाठी सांगताय. 2 कॅप्सूल इथे मी टाकून घेतल्या आणि 2 ठेवल्या आहे. 2 आपण मास्क असं तयार झाल्यानंतर 2 टाकूया आपण. हे आता मेथी दाणा याला मिक्सरला फिरवून घेतलं मी आणि असं खूप बारीक पावडर होत नाही कारण त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकलं होतं, म्हणजे थोडंसंच टाकलं होतं. मिक्सरच्या भांड्याला कमीत कमी थोडं जास्त, अर्धी वाटी तरी लागतं. हे एक अर्धी वाटीपेक्षाही खूप कमी होतं. आणि हे बाकीचं मिक्स केल्यानंतर ते त्याच्यातनं एकजीव होऊन जातं. आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवल्यानंतर काय होईल, याच्या गुठल्या राहणार नाही आणि एकदम सॉफ्ट बॅटर आपलं तयार होईल केसांना लावायला. आणि हातानं जर फेटलं तर त्याचे थोडे गुठल्या राहू शकतात कारण दह्यामध्ये गुठल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पीठ आपण मिक्स केलं ना, तांदळाचं पीठ, ते सुद्धा असं एकजीव होणार नाही म्हणून त्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते. आणि इतकं सॉफ्ट मस्त बॅटर तयार झालं ना. याच्यामध्ये ना मेथीचे दाणे टाकले म्हणून थोडा कडू वास येत होता मेथीचा. आणि हे सगळं वाटीमध्ये काढून घेते मी कारण मिक्सरच्या भांड्यातने आपल्याला सगळं असं छान पसरवता येणार नाही, आपल्याला हातानं घेणार नाही. त्यामुळे ज्या वाटीत आपण आधी टाकलं होतं त्याच वाटीत पूर्ण काढून घेऊया. तुम्हाला जर हे बॅटर घट्ट वाटत असेल तुम्ही आणखी दही पण टाकू शकता. आता जे सिक्रेट इंग्रेडियंट्स मी म्हटलं होतं ना ते होतं अंड. तर अंड कसं फोडायचं याची सुद्धा पद्धत आहे बरं का. आपण याच्यामध्ये टाकायचं पूर्ण अंड, जसं ऑमलेटला फोडतो तसं फोडून अजिबात टाकायचं नाही. केसाचा वास येतो आणि अजिबात वास जात नाही. आता हे काय करायचं, या अंड्याला टोकावर असं
थोडं थोडं टिक मारून घ्यायची आणि असं थोडंसं टिकलीसारखं असं काढून घ्यायचं त्याच्यावरचं टप्पर आणि हलक्या हाताने असं टाकायचं. बरोबर जे व्हाईट असतं ना अंड्यामधलं ते सगळं आपलं खाली पडून जातो आणि येल्लो अजिबात पळू द्यायचं नाही. येल्लोचाच वास येतो केसाचा. आता माझ्याच्यानं थोडंसं गलतीनं पडलं होतं, सो मी ते काढून घेतलं. थोडंही पडू द्यायचं नाही, ते पडलं ना असं गलती नाही बघा, माझ्याच्यानं थोडंसं पडलं ते सुद्धा मी काढून घेते कारण त्याचा वास येते आणि त्याचा वास मला अजिबात सहन होत नाही. आणि जे खाणारे नाही आहेत त्यांनी स्किप केलं तरी चालेल. अंड्याऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेल टाकू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा ॲलोवेरा जेल तुम्ही टाकू शकता. अंड टाकलं तरी माझ्याकडे ॲलोवेरा जेल नव्हता म्हणून मी ॲलोवेरा जेल टाकलं नाही. आणि उरलेले जे 2 कॅप्सूल होते ते कॅप्सूल मी याच्यामध्ये ॲड करते कापून आणि त्याला छान मिक्स करून घेते. राहिलेले 2 ॲलोवेरा जेल बघा कशा मिक्स केल्या मी. ऑइल दिसतंय तुम्हाला वरती. आता याला आपल्याला हाताने करायचं आहे, आपल्याला फेटून घ्यायचं आहे हाताने, जेणेकरून ते अंड्याचं जे व्हाईट होतं ना ते एकसारखं होऊन जाईल. त्याच्यामध्ये अशी 2 पार्टिशन करायचे केसाचे. आणि जे आपण मेहंदी लावतो ना केसाला, ते मेहंदी लावल्यानंतर हे हेअर मास्क जर लावलं ना तर केस अजिबात ड्राय होणार नाही, तुमचे केस जाणार नाही, अगदी सॉफ्ट केस होतील. माझ्या म्हणण्यापासून एकदा तरी करून बघा. आणि आता उन्हाळा चालू आहे बघा, आमच्याकडे TV आहे, कार्टून आहे आणि वेगवेगळ्या पोझिशन आहे. तुमच्याकडे काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तुमच्याकडे पण लेकरांची हीच पद्धत असते का नक्की सांगा. आणि हे बघा माझं सगळं मिक्स झालं आहे. हे हातानंच करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हाताने हवं म्हणजे करायचं नसेल तर तुम्ही ग्लव्ज घालू शकता. मला हाताने आधार लागतो म्हणून मी हातानेच करते. ग्लव्ज वगैरे मी वापरत नाही कारण ते समजत नाही केसांना लागते नाही लागते, ते अदर वाटतं, तर मला आवडत नाही. तुम्हाला जसं आवडत असेल, तुम्हाला जसं कम्फर्ट असेल तुम्ही तसं करू शकता. आणि मधातला पार्टिशन करून घेतल्यानंतर एकदम मधातला भाग घ्यायचा थोडासा केसाचा, त्याला असं गोल अगदी मेहंदी जशी लावतो ना आपण तशीच लावून घ्यायचे. थोडे केस घ्यायचे, पूर्ण केसाला राऊंड करायचं, तसं लावून घ्यायचं. आणि माझ्यासाठी इनफ होतं एवढं, वाटीभर होऊन जाते माझं सगळ्या केसांना. आता जेवढं राहिलं तेवढं मागची साईड मला दिसलं नाही म्हणून तेवढं राहिलं. हे कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही ठेवा मास्क. आता माझा स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे त्यामुळे 1 तास तरी मला लागेल बाकीच्या कामाला. आणि हे सकाळी 9 वाजताच लावताय मी, त्यामुळं 11 साडे 11 वाजेपर्यंत माझं सगळं हेअर मास्क छान माझ्या केसाला सेट होऊन जाईल. आणि केस धुतल्यानंतर जे का सॉफ्ट केस होतात खूप छान. आणि ते मेथीचा जे आधी कडू वास होता ना अजिबात वास राहत नाही. आणि थोडंसं मेथीदाणे थोडं म्हणजे जाड होते ना त्यामुळं केसात नाही असे राहिल्यासारखे वाटत असेल, पण इतके सॉफ्ट केस झाले ना आपलंच प्रेम होऊन जाईल आपल्या केसावर, इतके सॉफ्ट केस होतात. तुम्ही माझ्या सांगण्यावरून एकदा हे करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.